मी सिव्हिल इंजिनियर असून मी एक हॉटेल चालवतोय. तसं केंद्रात तर आहे, केंद्रात तर मोदीचे, पण महाराष्ट्रात काही बदल होऊ शकतो. यांना भीती पाहिजे की आपण काम नाही केलं तर आपल्याला लोक ठेवणार नाही सत्तेमध्ये. काम तर चांगले होत आलेले जे भाजपचे, तर काही जनता काही ठिकाणी नाराज आहे काही गोष्टी. शेतकऱ्याचा प्रश्न तसा आता मोदी आम्ही वरच्या लेवलने आमचं मत आहे, पण तसं शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी काही केलं नाही, करायला पाहिजे. पॉवर्ड बाय यशवंतनगर. आपलं हक्काचं घर बांधा. प्रशस्त सिमेंट रोड, वीज कनेक्शन, स्ट्रीट लाईट, पाण्याची पाईपलाईन, गार्डन, ड्रेनेज लाईन अशा अनेक अम्युनिटीजने सुसज्ज असलेली नेवासा फाटा येथील एकमेव स्कीम. आपल्या यशवंतनगर मध्ये कलेक्टर NI 44 प्लॉट्स व रो हाऊस उपलब्ध, तसेच होम व प्लॉट लोन उपलब्ध. आमचा पत्ता सेंट जोसेफ स्कूल शेजारी नेवासा फाटा. आजच संपर्क करा. श्री अभिजित अष्टेकर 8855075140. श्री कैलास करंडे 8805559333. श्री किशोर भगे 9404039007. आम्ही नेवास्कर न्यूज प्रस्तुत. आखाडा लोकसभेचा कौल नेवास्करांचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण आता आलो आहोत टाकळीबाण या शहरात. तर जाणून घेऊया टाकळीबाण शहराच्या ग्रामस्थांची भावना व त्यांचं कौल. येत्या 13 तारखेला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 13 तारखेला खासदार कोण याच्यावर आपली जनता शिक्कामोर्तब करणार आहे. तुम्हाला कोण वाटतं, लोखंडे का वाकचौरे, कोण निवडून यायला पाहिजे? वाकचौरे. वाकचौरेच का? त्यांचं काम चांगलं आहे. बर, लोखंडे साहेबांवर काही नाराजगी वगैरे? 10 वर्षापासून ते खासदार आहेत, परंतु त्यांचे काम नाही येत नाहीत मतदारसंघात. त्यामुळं त्यांचा अनुभव घेतलेला आहे 5 वर्ष. लोकांनी पण त्यांनी काही कामं केलेले आहेत? भरपूर कामं केलेली. खासदारने माझं भरपूर कामं केली. त्यांनी सभा मंडप दिलेले. कामं टाकल्यामध्ये भरपूर त्यांची, टाकल्यामध्ये कामं भरपूर त्यांची, काय अडचण. तुमचं पण कौल वाकचौरेच. तुमचं वाकचौर सर नाही ते नाही सांगते. एक व्यापारी म्हणून तुम्हाला तुमची प्रतिक्रिया? नाही, अजूनपर्यंत काही सांगता येत नाही, कारण अजूनपर्यंत काही चर्चा एवढी खास चालू नाही का हाच निवडून येणार तोच निवडून येणार. त्याच्यामुळं अजूनपर्यंत तर काही सांगू तुम्हाला शकत काय नाही. वाटतं, कोण निवडून यायला पाहिजे असं तुमची वैयक्तिक प्रक्रिया? जाऊ नाही, वैयक्तिक तर अजूनपर्यंत मी ठरवलेलं नाही कोण निवडून यायला पाहिजे, कारण मी स्वतः एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे, एक सिव्हिल इंजिनियर आहे. बर, त्या हिशोबानं जर पाहायचं जर ठरलं तर एक विषय असा होतो की जे सुशिक्षित बेरोजगारांसाठी ना काहीच रोजगार निर्मिती म्हणावं किंवा काय म्हणावं असं काहीच निघत नाहीये. कारण जे गव्हर्नमेंटने जे सुबेला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना PWDला जे कामं दिली होती ते कामं तर डायरेक्ट बंद केले. त्याच्यामुळं आज मी सिव्हिल इंजिनियर असून मी एक हॉटेल चालवतोय. कारण आणि बाहेर पगार पाणी पण कमी भेटू राहिला. गव्हर्नमेंट फक्त काय म्हणतं की मी रोजगार निर्मिती केलेली आहे, हे केलेलं आहे ते केलेलं आहे, पण ॲक्च्युली जे गरीब माणसं आहे, गरीब फॅमिलीतून जे आलेले त्यांचं भविष्य अवघड आहे. आज रोजी 10-12 लाख रुपये घालून जो एक इंजिनियर आहे तो 12, 13, 14, 15 हजारात काम करतोय. तर मला एक सांगा, 14, 15 हजारात काय काम करणार आहे? वैयक्तिक माझी ती परिस्थिती झालेली म्हणून मी सांगतो. आता जे गरीब फॅमिलीतून जे बिलॉंग करतात त्यांनी काय करायचं? काम केल्याशिवाय पर्याय का? उद्या जर लग्न झालं त्यांचं, त्यांनी काय करायचं? तर माझं फक्त एवढं एकच म्हणणं आहे, जे कोणी निवडून येईल, आता याच्या मागचं जाऊ द्या, पण इथून पुढे जे निवडून येईल त्यांनी फक्त जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे, जे शिकलेले, त्यांच्यासाठी काहीतरी चांगली रोजगार निर्मिती तयार करावी, एवढीच अपेक्षा आमची, फक्त दुसरा काहीच अपेक्षा नाही. वाकचौरे. वाकचौरेच असं का? काय शेतकरी नाराज आहे सध्या त्याच्यामुळे. BJPच्या भरपूर असे काही धोरणं असतील, ते व्यापाऱ्यांसाठी चांगले आहे पण शेतकऱ्यांसाठी जरा योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यासाठी काय धोरण राबवलं गेलं पाहिजे? शासनाने काय धोरण केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? जे योग्य असेल ते होईल ना, ते करतील. प्रत्येक गोष्ट व्यापाऱ्याच्या हिशोबाने होईल. शेतकरी आपल्या लोकल याच्यानुसार शेतकरीच धोरण ठेवून पुढे केलं पाहिजे ना वगैरे काही बोलू. तसं केंद्रात तर आहे, केंद्रात तर मोदीचे, पण महाराष्ट्रात काही बदल होऊ शकतो.
ते वातावरण आहे. निदान नगर जिल्ह्यात किंवा शिर्डी मतदारसंघात होऊ शकतं आज तुम्हाला खात्री वाटते बहुतेक. जनता जनता आता दोन्ही पण उमेदवार चांगले आहेत. आता एक कॉम्पिटिशन त्यांची जबरदस्त राहील. पसंतीचं एवढं नाही मला कन्फर्म सांगता येणार. कोणाला कौल जाते जनतेच्या हातात आहे. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक कोण निवडून यायला पाहिजे असं? वैयक्तिक मला तरी समजा एवढं कन्फर्म नाही सांगता येणार. आता कसं नाही स्पष्ट नाही बोलता येत, व्यवसाय आमच्यावाला हो त्याच्यामुळं असं. परत सरकारचं धोरण काय असेल व्यवसायाच्या बाबत? तुम्ही एक व्यावसायिक आहात, हो हो हो. एक युवा उद्योजक म्हणून तुम्हाला काय वाटतं सरकारने व्यावसायिकांसाठी काय धोरण राबवलं पाहिजे? व्यवसायासाठी समजा GST वगैरे थोडंसं त्याच्यात थोडीशी हे करायला पाहिजे. जशी आमचं सगळं GST वर जास्त जोर राहिलाय असं बाकी काही नाही. त्याचा कौल कोणाकडे जायचं? आता दोन्ही बाबत थोडा संभ्रम आहे बरं का. परंतु वरच्या आता पक्षाच्या हिशोबाने मला तरी वाटतं भाजपचाच जो नेता आहे तो निवडून येईल बस. हा, कारण कसं म्हणतात लोक काय करणार आहे वरती पक्ष जो आहे त्या हिशोबाने कौल देतील असं आहे. आणि एकंदर ठीक आहे, कारण कसं माहिती आहे का, कामं तर चांगले होतं आले तुझे भाजपचे, तर काही जनता काही ठिकाणी नाराज आहे काही गोष्टी. का बरं काय वाटतं तुम्हाला जनता का नाराज आहे? हे सरकार थोडं जरा शेतकऱ्याच्या हिशोबाने जरा नाही का, शेतकऱ्याच्या हिशोबाने थोडं आदूर आहे. त्याला निर्णय घेताना शेतकऱ्याच्या हिशोबाने थोडे अपुरे घेतात असं आहे. काय केलं पाहिजे बरं सरकारने असं तुम्हाला जे वाटतं ते असं? आता जे शेतीमालाचा जो खर्च आहे त्याच्यानंतर तो विकल्यानंतर तो जो शेतकऱ्याला जे पैसे भेटतात त्या प्रमाणात नाही भेटत ना असं आहे. त्यांनी एकंदर तो खर्च बघितला पाहिजे. त्यानंतर इकडं किती नफा मिळतोय शेतकऱ्याला हे गोष्टी बघितल्या पाहिजे. या हिशोबाने काहीतरी त्यांनी तडजोड करायला पाहिजे का, फिक्स भाव पाहिजे शेतकऱ्याला, जेणेकरून कसं आता बाकी व्यापारी वर्गावर कसं असं या मालाला एवढा फिक्स भाव, त्या मालाला तेवढा फिक्स भाव, तसं शेतीमालामध्ये नाही ना असं आहे. फक्त शेतकऱ्याच्या हिशोबाने शेतकरी नाराज आहे त्या गोष्टी, बाकी काही नाही. पार्टीवर डिपेंड करता, लोकांवर नाही. ते पार्टी बघून मतं देतात. त्यांना म्हणजे डेव्हलपमेंट यांच्याशी काही हे नाही. आम्ही प्रॉपर संभाजीनगरचे आहेत आणि एज्युकेटेड म्हणून मी सांगतो की लोकांनी एज्युकेशन किंवा मग आपलं डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे. पार्टी आणि पक्ष बघून नाही द्यायला पाहिजे मतं. तुम्हाला काय वाटतं दादा कोण निवडून यायला पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून? वागचौरे की लोखंडे? भाऊसाहेब वागचौरे. भाऊसाहेब वागचौरेच का? विषय असा आहे, शेतकरी त्याच्यानंतर सामाजिक राजकीय सगळ्या गोष्टी जर विचार केला तर आजकाल भाजप सरकार प्रत्येकाची समजा घेण्याचंच बघू राहिलं डायरेक्ट. आज म्हणजे कोणाचंच हित नाही भाजप सरकारकडं. त्यासाठी महाविकास आघाडी गरजेची सध्या. आणि देशात बदल हवाय. त्यांना भीती पाहिजे. हा, त्यांना असं हुकुमशाहीकडे वाटचाल होऊ राहिली डायरेक्ट सध्या. असं पाहिजे की तुम्हाला काय वाटतं काका? तुम्ही जुने जाणकार आहात. मी तर सांगतो आता थोडा बदल हवा महाराष्ट्रात. मी औरंगाबादचा आहे आणि औरंगाबाद आम्ही चंद्रकांत फिरायला मी तसं रिपाईचा माणूस, पण तरी आता सध्या काँग्रेसचं मला माहित पाहिजे. सध्या ते वातावरण तसं पाहिजे ह्या मताचा माणूस आहे. बाकी आता इकडचा मी स्थायिक नसल्यामुळे मी इकडे बोलू शकतो. तरी पण मला वागचौरे साहेबांचं मी ऐकलं आणि ते पाहिजे. मला असं वाटतं की लोकांना म्हणजे जे पक्ष आहे यांना भीती पाहिजे की आपण काम नाही केलं तर आपल्याला लोक ठेवणार नाही सत्तेमध्ये. तर वोट समजा एकाला केलं आणि काम नाही झालं तर तुम्ही मत दुसऱ्याला द्या, आपला आवडता नसेल तरी द्या. त्यांना भीती पाहिजे सामान्य माणसाची की आपण काम नाही केलं तर आपल्याला काढून टाकतील सत्तेमधून. येत्या 13 तारखेला आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. कोण निवडून यायला पाहिजे? कोण नवीन खासदार झाला पाहिजे? नवीन चेहरा पाहिजे होता पण तसं नवीन चेहरा नाहीये. पण भाऊसाहेब वागचौरे निवडून येतील असं मला वाटतंय. का बरं भाऊसाहेब वागचौरे? कारण त्यांचे कामं भरपूर आहे, स्ट्रीट लाईट वगैरे भरपूर कामं, जनसंपर्कातला माणूस आहे. तसेच सदाशिव लोखंडे काही आपल्याकडे काही फिरकलेच नाही कधी. तसेच भाऊसाहेब वागचौरे पहिल्यापासून आहेत आपल्याकडं. त्यांनी सभा मंडप वगैरे दिले, गावात वगैरे चर्चेत आहेत, प्रत्येक ठिकाणी येतात ते, त्याच्यामुळे यायला पाहिजे. तुम्ही दूध उत्पादक शेतकरी आहात. हो बरोबर. कसं काय वाटतं शेतीविषयी, सरकारच्या धोरणाविषयी, शेतकऱ्यांच्या धोरणाविषयी काय वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी सरकारने? शेतकऱ्यासाठी आम्ही भाव दिला पाहिजे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे.
कसं आहे धोरण सरकारचं? तर तसं आपल्या इकडल्या सरकारचं तर काही सगळं मिक्स झालेलं आहे, काही समजत नाही नेमकं कुठं आपण मतदान देतो एकाला करतो एकाला होतंय सरकार एकाचं, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही, काहीच करता येत. तसं मोदी सरकार चांगलंच आहे, पण इकडल्या सरकारचं काही समजत नाही नेमकं काय व्हायला पाहिजे. आपण मतदान एक करतोय, येतोय दुसराच निवडून, तिसऱ्याचं सरकार तयार होतंय, उपयोगच होत नाही त्याचा. होत आम्ही नमस्कार. तर येत्या 13 तारखेला आपली शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आपली निवडणूक प्रक्रिया पार पडते. काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे, कोण नवीन खासदार म्हणून कोणाला पसंती दिली पाहिजे? आता जुने जाणकार म्हणून तुम्हाला काय वाटतं योग्य प्रतिक्रिया? आम्ही मोदीला मानणार माझं. हा, मोदी गेला सपला त्याला मतदान करणार. आपल्याकडे मोदी साहेबांनी उभे केलेले उमेदवार म्हणजे लोखंडे साहेब आहेत आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे साहेबांनी उभे केलेले उमेदवार वाकचौरे साहेब आहेत. म्हणजे तुमचं लोखंडे साहेबांना. तुम्हाला काय वाटतं दादा? मोदी साहेब. मोदी साहेबांच्या विरोधात आता सध्याचे मोदी सरकार आहे त्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करतायत. त्यांचं म्हणणं आहे की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकारने काय धोरण केलं पाहिजे जेणेकरून शेतकरी राजा आपला त्यांच्यावर खुश होईल? शेतकऱ्याचा प्रश्न तसा आता मोदी आम्ही वरच्या लेवलने आमचं मत आहे, पण तसं शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी काही केलं नाही, करायला पाहिजे. आज जे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे भाव आहे, कांद्याचे, कपाशीचा भाव नव्हता यंदा. सोयाबीनला 45च्या पुढे भाव नाही गेला. 6,000पर्यंत सोयाबीन विकलेलं आहे शेतकऱ्यांनी. यावर्षी शेवट भाव, लास्ट भाव लई चांगले असले तर 4500 रुपये क्विंटलनं भाव होता. त्याच्यात परत कमी झाले, त्याचे भाव कमी झाले. जे आंदोलन करते ते योग्यच आहे. थोडस वेगळा विचार केला तर आता या सगळ्या आताच्या ज्या परिस्थिती आहेत सध्याला, जसं तुम्ही म्हटलं की शेतकरी राजा तो नाखुश आहे सरकारवर, तरी देखील तुम्ही म्हणता की मोदी सरकार निवडूनच येईल आणि अबकी बार मोदी सरकारचा जो नारा आहे अबकी बार 400 पार, हा नाऱ्याप्रमाणे आता आमचं मत असं. आता बाकीचे काय मत आहे ते काय सांगते ना. 400 पार जातं का काय? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही एक समर्थन 400 पार नाही होऊ शकत. पाहिलं तर अवघडायचं, तसं पाहिलं तर अवघडायचं. 400 पार होऊ शकत एवढं. शेतकरी वर्ग नाराज. शेतकरी तसं तर आपलं प्रामुख्याने भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी राजा नाराज. 400 पार होऊ शकत नाही. किती पार करतील तुम्हाला एक अंदाज तुमचा जुने जाणकार म्हणून? मागच्या वर्षी जेवढे जागा आल्या ना त्याच्यापेक्षा कमी जागा येते. बहुमतात येतील ते, पण त्याच्यापेक्षा कमी जागा येते असं माझा अंदाज किंवा माझं मत आहे स्वतः. काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? कोण नवीन खासदार म्हणून कोणाला पसंती द्याल तुम्ही? उत्कर्ष आरोप होते. पुढे आल थोडं पुढे. उत्कर्ष आरोप होते. का बरं? कारण आता जे 2 उमेदवार आहे, भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे. सदाशिव लोखंडे 10 वर्षापासून खासदार आहे, पण त्यांची आणि म्हणजे लोकांचं काही हेच नाही, संपर्कच नाही. ते कुठं असतात, काय असतात, कुठं राहतात काहीच माहिती आहे. खासदार आहे, एवढं मोठ्या संसदेत ते तिथे आहे आणि संसदेत बी कधी ते समाजाविषयी हा श्रीरामपूर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि ह्या मतदारसंघात अनुसूचित जातीचे लोक जास्त असल्यामुळं हा मतदारसंघ राखीव आहे आणि त्यांचं अनुसूचित जातीसाठी कुठलंही काम नाही, असं ठोस काम होतच नाही. त्याच्यामुळं आणि दुसरे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे, ते कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपमध्ये त्यांचं पण येईल. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की उत्कर्ष रूप होते आणि नवीन खासदार, नवीन प्रतिनिधी या मतदारसंघात व्हायला पाहिजे असं आमचं बरं. मी टाकळी बांधणीतला रहिवासी आहे. मी मुळा प्रवाळ संस्थेत कार्यरत होतो. नंतर या राजकारणाच्या लोकांनी ही संस्था बंद पाडली आणि आमच्या कामगाराचे सगळे म्हणजे प्रश्नच त्यांनी अवघड केला. आता काही छोट्या म्हणजे गरीब परिस्थिती लोक आहेत, त्यांची आता इतकी वाईट परिस्थिती आहे, त्यांना इतर बाहेर कामाला जावं लागलं आणि या संस्थेत त्यांना राजीनामे द्यायला लावले. काही लोक कोर्टात गेले. या विखे पाटलांनी म्हणा, विखे पाटलाची ताब्यात होती संस्था, त्यांनी त्या लोकांना विरोध केला आणि त्यांना राजीनामे द्यायला लावले. मग त्यांची परिस्थिती आज वाईट झाली. मग त्याच्यामुळं मग त्या लोकांना कामावर घेत होते, या लोकांनी घेऊन नाही दिला आणि कोर्टात जे लोक होते त्यांना अजूनही त्यांना निकाल लागून नाही दिला.
मग किती लोकांची वाईट परिस्थिती केली. म्हणजे राजकारणातून असं घडतंय, सर्वसामान्य लोकांना काही घेणं नाही. एवढी मोठी संस्था आहे, आज चालू ठेवायला पाहिजे होती. पण त्यांचं आता लोक सांगतात, ते कोर्टावाले सांगत होते का ते भाडं येतं. मग आता हे भाड्यासाठीच मग त्यांनी ठेवली का? मग या सरकारने त्यावेळेस ते विरोधात सरकार होते, आता सरकारमध्ये मग यांनी संस्था चालू करायला पाहिजे होती. मी पण एक शेतकरी, किती वाईट परिस्थिती केली शेतकऱ्याची. आज लिप्या जाळतात, लोकांना ते खर्च करावं लागतं, तिथून स्वतः मटेरियल आणावं लागतं, हे स्वतः त्यांना स्वतः खर्च करावं लागतं. म्हणजे हे लोकांना समजत नाही. लोक ज्याच्या खुर्च्या सांभाळतात, बाकीचं काही ज्ञान नाही, असं आहे. मग हे संस्था चालू व्हायला पाहिजे होती, पण हे सर्वसामान्य लोकांना जाणार कुठपर्यंत, असं आहे. या लोकांनी एकजूट व्हायला पाहिजे होतं. शेतकऱ्याची संस्था आहे ही काही यांच्या मालकीची नव्हती. स्थानिक नेते बी त्यांना विरोध केला नाही. आमदार शासने होते, त्यांनी ते असते तर त्यांनी काहीतरी केलं असतं, पण ते दिवंगत झाले. ते एक चांगलं नेतृत्व होतं तालुक्याला, त्याच्यामुळे तालुक्याचा विकास फुटला. त्याच्यामुळं एवढी मोठी संस्था बंद पडली, तेव्हा श्रीरामपूरची बाजारपेठ खराब झाली, असं झालं. काय वाटतंय मोदी सरकारने धोरण काय राबवले पाहिजे शेतकऱ्यांविषयी? मोदी सरकारने पहिलं शेतकऱ्यावर बोललं पाहिजे का बा ह्या देशातून त्या देशात कंपन्या नेणे किंवा आमकं हे याच्यावर थोडंच राजकारण चालतं. आता मोदी साहेबांचं राजकारण चांगलं आहे. त्यांनी आता ह्या रोजगारासाठी काहीतरी योगासाठी रोजगार केला पाहिजे, काही कंपन्या केल्या पाहिजे. असं किती रोजगार हे झाला आहे. म्हणजे युवा हा एकदम बेरोजगार झाला. तो नाव एक तर आरक्षण नाही, मग इतर लोकांना नोकरी लागतात, ह्या लोकांना लागत नाही. मराठा आरक्षण द्यायलाच पाहिजे होतं, किंवा एक तर मग समान नागरिक कायदा केला पाहिजे. तर तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय काढला. मराठा आरक्षणाच्या विषयावर जरांगे पाटील यांनी सूचक विधान केलं होतं सूचक एकदम चांगला. ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस ते स्वतः उमेदवार जाहीर करतील किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा हे देखील जाहीर करतील. तसं काही तुमच्यापर्यंत तुमच्या शहरामध्ये वगैरे काही निरोप आलेले आहेत का जरांगे पाटलांकडे? नाही, जरांगे पाटला तसा निरोप अजून नाही काही उमेदवार वगैरे द्यायचा, परंतु जो आपल्या विरोधात त्याला मतदान करायचं नाही. आणि ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं मग त्याला मतदान करायचं. तुमचं कौल? आमचा कौल महाविकास आघाडी. आता जनतेचा कौल बी मी ऐकतोय तर तो जवळजवळ 80% जवळजवळ जनतेचा कौल महाविकास आघाडी. शिंदे सरकारवर तर लोक नाराज आहे. त्यांनी काय फक्त काही लोक सांगतात भाऊ पैसे घेतले वगैरे काय, हे भाऊ ते खरं असू शकतं. मग त्यांनी फक्त सत्ताच घेतली, बाकीचं काही नाही केलं. काय केलं उलट आणखीन ते दुधाचे भाव कमी करून टाकले. आणि मराठा आरक्षणाला काय ते हे दिलंच नाही, पाठिंबा दिलाच नाही. द्यायला पाहिजे. काय वाटतं कोण निवडून येईल? सदाशिव लोखंडे निवडून येतील. मोदी सरकारचे प्रामाणिकपणे केलेले कामं, त्यानंतर मोदी सरकारने आत्तापर्यंत ज्या 2014 पासून ज्या योजना राबवल्या गेल्या त्यामध्ये प्रामुख्याने गोरगरिबासाठी उज्ज्वला योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, त्यानंतर घरकुलाची योजना असेल, त्यानंतर महिला बचत गटांना जे उत्स्फूर्तपणे समाजातल्या गोरगरीब लोकांना वरपर्यंत काढण्यासाठी ज्या ज्या शक्य होईल त्या स्कीमा मोदी सरकारने राबवल्यामुळं तळागाळापर्यंत मोदी आणि सामान्य नागरिक ही परिस्थिती मध्ये जे उमेदवार आहेत ते माझ्या हिशोबानं महत्त्वाचे नाही आहेत. व सरकार यंत्रणेमध्ये किंवा आपला देश चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात ते या सरकारने परिपूर्ण केलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीने सरकारचे आगामी ही पावलं आहेत, तसंच त्यांचा अजेंडा आहे. या विपरीत जर तुम्ही काँग्रेसचे विषयी जर घेतला तर त्यांचा अजेंडा किंवा त्यांनी त्या बाबतीत केलेल्या घोषणा या लोकांना फसव्या वाटतात. त्या दृष्टीनं मोदींच्या योजना चांगल्या वाटतात. म्हणून इथं मोदी टू जनता अशी लढत होईल. मध्ये मला नाही वाटत उमेदवारांचं नाव किंवा गाव महत्त्वाचं राहतील किंवा उमेदवाराविषयी काय मत आहे हे महत्त्वाचं राहणार नाही. सामान्य जनता जी ग्रामीण भागातली आहे ही पूर्णपणे मोदीजी बरोबर आहेत. आताच काही लोकांची आम्ही चर्चा करत होतो, शेतकरी लोकांची वगैरे चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार असं वाटतं. ह्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? नाही, माझं आता जरी समजा मला जमीन नसलं पण माझे पूर्ण मित्र शेतकरीच आहेत आणि गेल्या 9-10 वर्षात शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या योजना मोदीजींनी किंवा राज्य शासनाने राबवल्या आहेत त्या अतिशय प्रामाणिकपणे राबवल्या असेल. मग ती शेतकरी सन्मान योजना असेल किंवा शेतकऱ्यांना समजा लाईटचा जे प्रॉब्लेम असतो त्या दृष्टीने शेतकऱ्यांना जी
विद्युत पंप जे आहेत सौर ऊर्जेवर चालणारे ते, आणि ठीक आहे एक दोन याच्यामध्ये कांद्याच्या मॅटरमध्ये तर कांदा हे अगणित पीक आहे म्हणजे माझ्या हिशोबानं, किंवा जनरली धरलं जातं का ते कधी नफा देतं कधी तोटा देतं. तर त्या बाबतीत केंद्र सरकारच्या योजना चांगल्या राहतील यापुढे, तशी ठोस हमी मोदीजी देऊ राहिलेत, तशी शाश्वती मोदीजींची गॅरंटी. तर त्याबद्दल काही नाही, शेतकरींचा कौल सुद्धा मोदी सरकारच्या बाजूनच असेल, अशी तुम्हाला खात्री? खात्री, 100% खात्री. अबकी बार 4 सुपार या नाऱ्याबद्दल काय वाटतं? किती निवडून यायला पाहिजे, कितीच लीड राहील? नाही, आता मागच्या वेळेस समजा मोदी सरकारचे 303 आले, अबकी बार 400 पार समजा जरी होत असेल तरी मध्यंतरी जी थोडीफार नाराजी आहे ज्या पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये, सत्तेत जाण्याचा मार्ग मला असं वाटतं केंद्राकडे जाण्याचा हा महाराष्ट्रातून जातो. 48 लोकसभेनंतर आपल्या उत्तर प्रदेशचे 88, तर थोडेफार इथं 40+ 100% होऊ शकतात महाराष्ट्रात 40+, आणि उत्तर प्रदेश इकडे तिकडे फार लांब मी जात नाही, ग्राउंड लेवललाच राहतात, ते आपलं काम होत नाही. पण 400 पार 100% होणारच, कारण निर्णय तसे आहे ना, 370 हटवणं असेल, ते रिताला का हटवणं असेल, त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जुनी 90ची परिस्थिती बघा, आजची परिस्थिती बघा, आज आपण ताटमानेने तिथे जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही. त्यानंतर ज्या विदेशात मोदीजींची रणनीती जी आहे ती एकदम परिपक्व आहे, आणि ती दोन समजा महासत्तेकडे घेऊन जाणारी. आता त्यांनी जी विकसित भारतची जी संकल्पना मांडली, जे आता आपण विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे जाऊ राहिलो, तर त्यांच्याकडे व्हिजन 2047 आहे का बा 2047ला आपला भारत कसा असेल हे त्यांनी देशाला व्हिजन दाखवलं. त्या विपरीत NDA जे आहे त्यांच्याकडे कुठलंही व्हिजन नाही असं मला तरी वाटतं. किंबहुना देशाला तेच वाटतंय ना, तरुण वर्गाला सुशिक्षित वर्ग आहे, आता सध्या टक्केवारी वाढलेली आहे सुशिक्षित प्रमाणाची, तर 100% मोदी सरकारला कोणी टाळू शकत नाही. ग्रामीण भागात पूर्ण मोदी सरकारच राहणार, कारण योजना ही त्या 100% तळागाळापर्यंत गेल्या, आणि ज्या काँग्रेस काळात योजना होत्या त्या मध्यस्थी राहायचं, त्याला जामीन राहायचा, मध्यस्थी स्थानिक नेते असायचे, तालुका लेवलचे नेते असायचे. मोदी सरकारच्या काळात असं नाही झालंय. मोदी सरकारच्या काळात लाभार्थी टू सरकार, म्हणजे खात्यावर त्यांचे पैसे डायरेक्ट वर्ग केल्यामुळं सामान्य जनता एकदम सुखी आहे. कोविडच्या काळामध्ये असेल, मोदीजींनी जे कार्य केलं ते जगामध्ये विख्यात कार्य आहे. मग त्यानंतर व्हॅक्सिन असेल, हे मोठं आहे ना, पूर्ण आपल्या 140 कोटी जनतेला जर 1